बोळाई यांच्या आज इथं आगमन झालो आहोत आम्ही देवदर्शनाला. सो मनीषा, उत्कर्षा, शुभांगी, कृष्णन आणि आमचा लाडका नातू शिवांश. तू पण फार लाडकी मजबूरी कामाला करते. ए पोराने आमच्या काट्या काय घेतल्यात काय कळलं ना मला. माझं मत असं आहे की मुलींनी फक्त माहेरी येऊन आराम करायचा असं मला पटत नाही. सगळं केलं पाहिजे, आईला पण तेवढाच आराम दिला पाहिजे आणि आपण जास्त तर करतो. आणि या मुलांनी बघा अशा काट्या घेतलेल्या आहेत दोघांनी पण. दोघांच्या हातात तुम्ही बघू शकता काट्या कशा आहेत. ही तर आजीबाईच झाली आहे. अच्छा म्हणून काठी घेतले का. आणि आजोबा. आणि बघा हे पुराण काळातील बघा मंदिर आहे. हे आहे बोळाई देवाचं, बोळाईचा भैरी म्हटलं जातं. आणि इकडे पाहू शकता भैरीला सगळेजण नमस्कार करा. आणि इकडे पाहू शकता या ज्या घंट्या आहेत ना त्या प्रत्येकाने नवसाच्या घंट्या आहेत. म्हणजे ज्याचं नवस पूर्ण झालं आहे त्यांनी म्हणजे नवस बोललेलं असतं मग घंटी बांधतो. अशा ह्या घंट्या बघा इथे भरपूर प्रमाणामध्ये मी घंट्या पाहिल्या आणि म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर खूप प्रमाणात बघा या मंदिरामध्ये घंट्या आहेत म्हणजे नवसाच्या घंट्या. छान वाटलं मला नवसाच्या घंट्या बघून. मन अगदी प्रसन्न झालं. आमच्या नातवंडांनी अगदी मनसोक्त घंट्या वाजवलेल्या आहेत. आणि इकडे जे ब्राह्मण आहेत त्यांना मी इकडे बघा नारळसुद्धा फोडायला दिलेला आहे. मी प्रत्येक वर्षी माझ्या लेकीला घेऊन येतो कारण हा जे देव आहे ना माझ्या सासूबाईंचा कुलस्वामी आहे आणि माझ्या आईचा पण कुलस्वामी आहे. आणि इकडे मग तीर्थप्रसाद घेतला म्हणजे तीर्थ घेतलं आणि सगळ्यांनी नमस्कार केला. तुम्हीच द्या हां जरा थंडावा होते. तुम्हीच द्या ते त्यांच्या हातातून घे बाळा. बघ काय होत असेल शांत. बघ कृष्ण घे तुला घे थोडस घे बाळा. प्रसाद घे. नाही ना म्हणायचं खोबरे प्रसाद आहे. आणि आता आमचा इकडे थोरला भाऊ वारलेला आहे तर त्याची बायको म्हणजे माझी भाऊजं शुभांगी अगदीच शांत झालेली आहे. तर तिलासुद्धा आम्ही घेऊन आलो कारण तिचंसुद्धा मन थोडं रमेल म्हटलं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या देवाला. आत्ता आम्ही जाणार आहोत घोडकरला म्हणजे इकडे घोडेश्वरचं मंदिर आहे. मंडळी हे आहे घोडेश्वर मंदिर. इकडे जर लोकांचे हात दुखायला लागले पाय दुखायला लागले तर इकडे लाकडी हात आणि लाकडी पाय मिळतात. तर आपण इकडे दान करायचं आणि नैवेद्य दाखवायचा म्हणजे आपला हातपाय दुखायचं बंद होतं असं इथलं महात्म्य आहे. तर आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा नमस्कार करण्यासाठी येतो. चला इकडे पाहू शकता आमच्या समोर जे लोक बसलेले आहेत त्यांनी घोडेश्वर देवाला कवर लावलेला आहे.
आणि मी सुद्धा कवर लावताना पहिल्यांदा बघत आहे की कशा पद्धतीने आणि कुठल्या पद्धतीने कवर लावतात. तर आम्ही सुद्धा आता बघत आहोत. तर हे इकडे जोडपं बसलेलं आहे आणि हे घोडेश्वर मंदिर आहे. तर बघा इकडे घोडेश्वरला कवर लावलेलं आहे इकडच्या ब्राह्मणाने. आणि हे घोडेश्वरचं बघा मूर्ती आहे, किती सुंदर आहे बघा, छान वाटते अगदी. अगदी तुम्हाला मी जवळून दाखवले. तुम्ही सगळे सुद्धा नमस्कार करा. घोडेश्वर देव जो आहे ते तुमचं सगळ्यांचं सुद्धा भलं करू दे, सद्बुद्धी देऊ दे. बसायचं साईडला बस. किती सुंदर आणि समाधानदायक वाटते ना. तर आता तुम्हाला मी उत्कर्ष दाखवते. किती कंटाळली आहे बघा, तिच्या चेहऱ्यावरती साफ साफ दिसतं किती खूप कंटाळली आहे. आणि बघा हसरा चेहरा करून कसं रागवलेल्या. तिची ना तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे ती बाहेर गेल्यानंतर खूप दमते. आणि ही माझ्या भावाची बायको, ही पण बघा अगदी शांत झाली आहे बिचारी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता देवाचा जो उंबरा आहे, चौकट आहे, त्याच्यावरची ती डिझाईन, अशी डिझाईन बघा, अगदी कोरीव काम आहे. किती सुंदर आहे बघा, अशी डिझाईन बघायला मिळते का. आणि हे कोल्हापूरचं तोरण. तर खरंच मी चौकटसुद्धा अगदी आनंदाने बघत होते. आणि इथे पाहू शकता तुम्ही देवाची, घोडेश्वर देवाची ही आरती आहे. तर तुमच्यापैकी कोणाला आवडेल म्हणून मी इकडे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आमचं देवदर्शन झालं आणि आता आम्ही निघणार आहोत, कारण अजून आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. आजूबाजूचं वातावरण बघू शकता किती छान वाटतंय. झाडं, डोंगर, हिरवीगार निसर्ग जो आहे तो मनाला समाधान देतो ना. तर आत्ता आम्ही इथे आलेलं आहे मेटक्यामध्ये. तर हे आहे बाळूमामांचं स्थान. इकडे पाहू शकता घोंगडी, काठी बाळूमामाची, बाळूमामाचे धागे, इकडे सगळं बाळूमामांच्या वस्तू भेटतात. आणि घोंगडी बघा, इकडेच ही काळी पांढरी घोंगडी बघायला मिळतात. आणि उत्कर्षा आणि शुभांगी ह्या दोघींची चांगली जोड जमलेली आहे. शुभांगीसुद्धा उत्कर्षाला अगदी आईसारखं प्रेम देते आणि उत्कर्षसुद्धा शुभांगीला अगदी आपल्या स्वतःच्या मुलीसारखी माया करते. आणि शिवांश, कृष्णल, मोरेसाहेब सगळेच खूप दमलेत. तर मेटक्यामध्ये पाहू शकता ही दुकानं आहेत. दुकानंसुद्धा खूप छान छान आहेत. लहान मुलांना खेळणी मिळतात, प्रसाद मिळतो. आणि इकडे सुद्धा खूप भाविक आहेत, गर्दी खूप आहे. तर त्यातून सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. इथे सुद्धा आम्ही ओटी घेतलेली आहे, नारळ घेतलेले आहेत. आणि हा पाहू शकतो खांब, हा बाळूमामाचा खांब आहे. या खांबाला गोलगोल फिरायचं, दर्शन घ्यायचं. भाविकांची खूप गर्दी असते. आणि ही बाळूमामांची गादी आणि ही बाळूमामांचं स्थान. मी ना त्या पोलचं राऊंड फिरलो, नंतर आहे ना याची तोंड फिरलं, नंतर आहे ना फिरताना आहे ना माझ्या आहे ना गळ्यात आहे ना ते हे पडतं, 4-5 हात मध्ये गळ्यात पडले.
4-5 हे बघा, बघू शकता. जो मी तुम्हाला आता खांब दाखवला त्या खांबावरचे जे हार होते शिवांच्या गळ्यात ऑटोमॅटिकली पडले. सगळ्यांचं म्हणणं आहे की बाळूमामाचा आशीर्वाद मिळाला. तर अशा पद्धतीनं शिवांश भरपूर खुश आहे. आम्ही काही फोटो काढले आणि इकडे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी खास गोंगडी, बाळूमामाची काठी आणि अशी गोंगडी बघा कुठेच भेटत नाहीत. फक्त बाळूमामाच्या स्थानीच अशी गोंगडी मिळतात. तर अशा पद्धतीने इकडे दर्शन छान झालं. शिवांशला आम्हा सगळ्यांना छान आशीर्वाद मिळाला बाळूमामांचा. आणि आत्ता आम्ही इथून सुद्धा निघणार आहोत. काही छोटी मोठी मुलांना खरेदी करणार आहोत, खेळणी वगैरे. आणि आत्ता आम्ही इथून निघणार आहोत. संध्याकाळी मावळता सूर्य बघा किती सुंदर वाटतोय, छान वाटतोय. मन बघून खरंच प्रसन्न झालं. आता आम्ही पोचलेलो आहोत आदमापूरमध्ये. हे आहे बाळूमामांची प्रतिमा. तर बघा किती सुंदर आहे, अप्रतिम अशी बाळूमामांची प्रतिमा आहे. तर इथे सुद्धा मी दर्शन घेतलं, काही फोटो काढले. आणि एक छोटा मुलगा बघा बाळूमामांच्या रूपामध्ये आला होता, तर त्याला पकडून सुद्धा मी काही फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि आता मंदिरामध्ये आलो आहोत. तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात गर्दी आहे. भाविक आधी 2-2, 3-3 दिवस येऊन थांबलेले असतात. आणि अतिशय सुंदर हे मंदिर आहे. आणि हे जे झाड आहे ना, इथे सुद्धा आपला कॉईन चिकटला जातो. म्हणजे आपलं लक असेल तर बाळूमामाच्या बाहेर जे मंदिराच्या बाहेर काही फोटो घेतले, व्हिडिओ घेतले. आणि तिथून सुद्धा आम्ही दर्शन दिलं, ओटी दिली. आणि मग तिथून सुद्धा आता आम्ही लवकरच निघणार आहोत. किती सुंदर आहे बघा, आपल्या कोल्हापूरमध्ये अशी बरीच स्थानं आहेत. किती खरंच खूप धार्मिक आहेत, खूप सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत. तर मला फार आवडतं बाळूमामाचं स्थान. तर मी जेव्हा जेव्हा येते ना, तर तेव्हा तेव्हा मी एकटी का असे ना गाडीवरून येत असते. आणि भक्तनिवास आहे, इथे प्रसाद दिला जातो. भाविकांची अफाट गर्दी असते, अफाट गर्दी असते लोकांची, खूप लोक येत असतात. आणि हे आहे दत्त महाराजांचं स्थान. तर इथे सुद्धा सगळे दर्शन करतात, भंडारा लावला जातो. इथे सुद्धा तुम्हाला घोंगडी विकायला ठेवलेली असतात, तर ज्याला हवं तर ते घोंगडी घेऊन जाऊ शकतात. मी मागच्या वेळी घोंगडी घेतली होती. आणि अशा पद्धतीने इथले सुद्धा माझं दर्शन झालं. आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत. संध्याकाळ होत आली आहे. आताच आम्ही देवदर्शनासनं आलेलो आहे. आल्या दूध गरम करत ठेवलं आणि पहिला चहा बनवला. आत्ता मी कपडे काढणार, हातपाय धुणार आणि पहिला चहा घेणार. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला
आजचं आमचं देवदर्शन कसं वाटलं नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.